नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशुसमाधान यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण स्क्रीनवर आपण पाहतच आहात. आज आपण पाहू ससेपालन. मित्रांनो, ससेपालन हे व्यावसायिकरित्या पाहतो म्हटलं तर शेतीमधला जोडधंदा एक शेतकऱ्यांचा आकर्षक बनला आहे. मित्रांनो, ससे पालन करताना आपण ससे पालन करतो तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे आणि सस्यामध्ये जे मांसामध्ये काय काय प्रोटीन असतात खायच्या दृष्टीने, हे पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो. आणि वैज्ञानिकरित्या व्यवस्थापन कसं केलं जातं या रॅबिट फार्मिंगमध्ये, ससे पालनामध्ये, ते पण आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, आपण हे जे व्हिडिओ पाहतात ते पूर्णतः लास्टपर्यंत पाहाल, तेव्हाच तुम्हाला सर्व माहिती मिळणार मित्रांनो. तर चला मग या व्हिडिओला सुरू करू मित्रांनो. सस्याच्या मांसामध्ये प्रोटीन, खनिज पदार्थ व जीवनसत्व प्राण्याच्या कुठल्याही मांसापेक्षा 1% जास्त व कमी पदार्थयुक्त मांस हे आहे सस्याचं मीठ. ठीक आहे. ससे हे वयाच्या 6व्या महिन्यातच प्रजनन क्षमताला तयार होतात आणि याचं गर्भकाळ फक्त 1 महिन्याचा असतो मित्रांनो. आणि 15 दिवसांनी आणि गर्भकाळ झाल्यानंतर, बच्चे दिल्यानंतर 15 दिवसांनीच मादी हे परत माझावर येते. ठीक आहे. एक मादी सरासरी 4 ते 6 वेळा बच्चे देतात, म्हणजे 2 पिढ्याचा अंतर फार कमी असतो. ठीक आहे. एक मादी एका वेताला सरासरी 6 ते 8 पिल्लं देते व वर्षभरात सरासरी 30 ते 40 पिल्ले देण्याची क्षमता या ससेपालनमध्ये एक मादी देऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे. वैज्ञानिक व्यवस्थापनात 4 महिन्यात 2 ते 3 किलो वजनाचे ससे विक्रीसाठी उपलब्ध होतात. नर मादी उत्पादन व सरासरी वर्ष याचे 5 वर्ष असते. 5 वर्षापर्यंत हे टिकू शकतात, म्हणजे यांचं जीवनशैली 5 वर्षापर्यंत आहे मित्रांनो. यांचा मांस एकदम रुचक व चविष्ट. विक्री सरासरी 50 रुपये किलो असतं मार्केटमध्ये. याच्या जास्त पण असू शकतो मित्रांनो. ठीक आहे. गोठविलेले मांस पॅकिंग करून निर्यात करण्याची पण संधी आहे. बाहेर देशामध्ये जास्त प्रमाणात लोक खातात. आणि सस्याच्या कातडीपासून जॉकेट, पर्स, ब्रश, लहान मुलांचे खेळणी वगैरे डिझायनिंगमध्ये उपयोग केले जातो मित्रांनो. सस्याच्या मांसाला युरोप व अमेरिकेमध्ये जास्त मागणी आहे. आणि मित्रांनो, हे सस्याचं मीठ मांस आहे जे हृदयविकारचे पेशंट आहेत किंवा ब्लड प्रेशरचे पेशंट आहेत, त्यांच्यासाठी हे उपयुक्त मटण आहे मित्रांनो. आणि जेव्हा आपण मांसासाठी उपयोगात आणणारे जे जाती आहेत ते आपण पाहू. चिंचोला आहे, ग्रेट जॉईंट आहे, व्हाईट जॉईंट आहे, न्यूझीलंड व्हाईट आहे. हे प्रामुख्याने मांसासाठी उपयोगात आणणारे ब्रीड आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि ससे पालन करायच्या वेळेस आपल्याला पिंजरा कोणत्या पद्धतीने बनवायचा आहे ते आपण आपल्या पद्धतीने बनवू शकतात मित्रांनो. आपण आपल्याकडे जितके ससे असणार त्या हिशोबाने आपण बनवू शकतो मित्रांनो. आणि यांना खायचं म्हटलं तर यांनी हे हिरवा चारा जास्त प्रमाणात खातात. जसं की हिरव्या चाऱ्यामध्ये मेथी, पालेभाज्या, लसूण घास, बरसीम, गवत इत्यादी
यांच्यासाठी भरपूर प्रमाणात दिल्याने यांचं वाढ वगैरे चांगलं होतं आणि हे गाजर वगैरे जे पण भाजीपाला आहे ते चवीने खातात आणि हे स्वतःचं वेट गेन करतात मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, जेव्हा पण आपण ससे आणतात तेव्हा एक सांगायचं म्हटलं तर ससे जेव्हा आपण खरेदी केल्यानंतर घरी आणतो तेव्हा त्यांना 10 ते 15 ग्राम ग्लुकोज व 1 ग्राम अँटीबायोटिक प्रति 1 लिटर पाण्यामध्ये टाकून त्यांना द्यावे. आणि वेळ प्रसंगी आपण जे वेटनरी डॉक्टर आहेत त्यांची पण सल्ला घ्या. आणि जेव्हा आपण ससे फार्मिंग करतो तेव्हा उन्हाळ्यामध्ये त्यांना ऊन जास्त सहन होत नाही, म्हणून छतावर गवत वगैरे टाकून उन्हाळ्यासाठी संरक्षण करून त्याचं ठेवावं आहे मित्रांनो. आणि जेव्हा ससा मादी प्रेग्नेंट होतं त्यांना खुराक्यामध्ये आपण जे भुईमुगाची पेंड वगैरे आपण देऊ शकतो. आणि हिरवा चारा तर हे आपण दररोज 200 ग्राम प्रमाणे मादीला देणं हे योग्य राहतं मित्रांनो. ठीक आहे, हे आहे मॅनेजमेंटची गोष्ट मित्रांनो. आणि ससे फार्मिंगमध्ये सस्यांना बिमारी होतं का, यांच्यावर बिमारी येतं का, तर मित्रांनो बिमारी साधारणतः यांच्यामध्ये हगवण येतं, कान फुटणे, सर्दी किंवा पडसणे, स्तनदाह आणि जंतचं विकार होणे, खरूज होणे हे असू शकतं मित्रांनो जास्त तर फार्मिंगमध्ये. ठीक आहे, तर हे आपल्याला कसं टाळावं लागणार ते आपण वेटनरी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण करू शकता. ठीक आहे मित्रांनो, जेव्हा पण ससे फार्मिंग करता आपण तेव्हा त्यांना त्यांच्या आजूबाजूला हवा खेळती असणे आवश्यक आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, आशा करतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.